रणजितसिंग नाईक निंबाळकर यांनी नागपूरमध्ये घेतली फडणवीसांची भेट। रामराजे आपला प्रचार करत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा। काहींना समस्या असेल तर त्यांच्याशिवाय निवडणूक लढण्याची तयारी। फडणवीसांच्या भेटीनंतर जयकुमार गोरे यांचं माढा लोकसभा मतदारसंघासंदर्भात विधान। माढ्याबाबत अजित पवारांच्या देवगिरी या निवासस्थानी बैठक। रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण हे उपस्थित। युतीचा धर्म पाळण्याचे सर्व कार्यकर्त्यांना निर्देश। विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता। विशाल पाटील समर्थकांनी घेतले 2 अर्ज। अर्जांबाबत विशाल पाटील यांच्याकडून अद्यापही खुलासा नाही। हातकणंगलेमधून आमदार प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात। महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना धक्का। ताराराणी पक्षाकडून आवाडे निवडणूक लढणार। संजय मंडलिकांना जास्त लीड देणाऱ्या 2 तालुक्यांना 5 कोटी रुपयांचा निधी देणार। चंदगडमध्ये भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांची अनोखी घोषणा। राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या काकडे कुटुंबियांची शरद पवार यांनी घेतली भेट। तब्बल 55 वर्षांनंतर पवार काकडेंच्या भेटीला। काकडे कुटुंबियांना भेटल्यावर शरद पवारांनी घेतली चंद्रराव तावरेंची भेट। 1997 साली तावरेंनी सोडली होती पवारांची साथ। आमची शिवसेना नकली होती तर मग मातोश्रीवर नाक रगडत का आला होतात? अमित शहांच्या टीकेला संजय राऊत यांचं उत्तर। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आढावा बैठकीमध्ये खासदार भावना गवळी गैरहजर राहणार। गवळींची नाराजी कायम असल्याची चर्चा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।